छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः या ठिकाणी वंदन करतो। विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून सर्व सभासदांचा या ठिकाणी मेळावा घेण्यात आला आहे आणि या मेळाव्याला विद्यमान संचालक मंडळातील संचालक आणि आमचे नवीन मित्र दीपकजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर माजी अध्यक्ष श्री सुभाषजी वावळे साहेब, श्रीयुत लक्ष्मणजी कोरडे, बजरंगजी शेळके, श्रीयुत राजेंद्रजी खडवळे आणि अमितजी गंडर साहेब, हा विस्तार मोठा आहे। खरं तर महाराष्ट्रभर व्यापलेली संस्था, त्यामुळे प्रचाराला खूप कमी दिवस आपल्याकडे आहे। मी या संस्थेबद्दल कित्येक दिवस ऐकलेलं आहे। या संस्थेचा उगम गोडमदेव मुंबईमधून झालेला आहे आणि त्याच्याच 2-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये माझा जन्म झाला आहे। माझं सर्व शिक्षणसुद्धा मुंबईमध्ये काळा चौकी डोंगरी भागात झालं आहे। त्यामुळे जुन्नर भागातून काही आपली मंडळी मुंबईमध्ये उदरनिर्वाहासाठी जातात काय आणि आपल्या बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। खरं तर त्यांचं अभिनंदन करण्यासारखं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। ठीक आहे, संस्था मोठी होत असते, झाड जसं मोठं होत असतं तेव्हा आपण त्याला पाणी देत नाही तर त्या फळांची वाट बघत बसतो आणि ते फळ मिळण्यासाठी आपण आपापसात भांडत असतो। परंतु पाणी देण्याची वेळ जेव्हा ज्यांच्याकडे होती त्याची काळजी ज्यांनी घेतली ते विद्यमान संचालक मंडळ। खरं तर ही वेळ आपल्यावर दोनदा आली आहे निवडणुकीची साहेब, आणि ही निवडणुकीची वेळ काय येते हे सुद्धा महत्त्वाचं आहे। 45 वर्ष आपण निवडणूक घेतली नाही आणि दुसऱ्यांदा निवडणूक 45 वर्षानंतर जेव्हा आपण घेतो त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे काही असंतुष्ट मंडळी, काही असंतुष्ट संचालक आपल्यातून बाजूला होतात आणि ह्या लागलेल्या फळांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु मला विद्यमान संचालक मंडळाला एवढंच सांगायचं आहे, आपण घाबरण्याचं कारण नाही। 45 वर्ष आपण सेवा केलेली आहे आणि सेवा करत असताना अनेक लोकांचे संसार त्या ठिकाणी आपण उभे केले। हे सभासद काही एका दिवसाचे नाही, 45 वर्ष जोडणी म्हणजे 1979 पासून आपण सभासद त्या ठिकाणी करतोय। ही तिसरी पिढी आहे मला वाटतं, सभासदांची सुद्धा असेल किंवा संचालक मंडळांमधल्या काही लोकांची असेल तर त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि त्यांचा मुलगा, त्यांचा नातू सुद्धा या संस्थेमध्ये सभासद संचालक असेल। आमचे मित्र दीपकजी सोनवणे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि नवीन संचालक मंडळ होत असताना मला असं वाटतं विजय आपल्यापासून फार दूर नाही। 5 तारखेला निवडणूक आहे आणि 5 तारखेला निवडणूक असताना 41 ठिकाणी आपली संस्थेचा विस्तार झाला, बरोबर ना? आणि 41 ठिकाणी संस्थेचा विस्तार झाला असल्या कारणाने मतदारांपर्यंत पोहोचणं आपल्याला ह्या काही कालावधीमध्ये शक्य होणार नाही। परंतु आपण इतके वर्ष 5 वर्ष जर त्यांची सेवा करत असेल तर नवीन जे आपल्या समोरचं जे पॅनल आहे त्यांना ती गोष्ट अवघड जाणार आहे। कारण सरकार पण आपण बघताय 3 चाकाचं सरकार जेव्हा असतं तेव्हा त्यांची परिस्थिती कशी असते। त्यामुळे तिथं रिक्षा आहे, त्यांचं चिन्ह रिक्षा आहे आणि रिक्षा सुद्धा 3 चाकाचं आहे, त्यामुळे ते कधी पलटी होईल हे सांगता येणार नाही। माझ्या बांधवांपैकी काही मंडळी जेव्हा रिक्षात बसतात आणि जेव्हा पुढे पुढे जात असतो तेव्हा आपल्याला असुरक्षितपणा वाटतो रिक्षात बसताना। ते असुरक्षितपणा त्या समोरच्या पॅनलमध्ये आहे आणि निवांत आपलं जीवन जगायचं, निवांत आपला व्यवसाय सांभाळायचा, कुटुंब सांभाळायचं आणि कप आणि बशीमध्ये चहा पीत निवांत या संचालक मंडळावर विश्वास ठेवून आपण आपला व्यवहार करायचा। बाकीच्या निवडणुका वेगळ्या असतात, आपल्याला प्रभागामध्ये फिरायचं असतं, आपल्याला मतदारांमध्ये जायचं असतं, परंतु हे मतदार हे आपले हितचिंतक आहेत। प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक सभासद हे तुम्ही त्यांना जाणताय, ते तुम्हाला जाणत असतात। कारण जे लोक कर्ज घेतात ती लोक तर तुमच्यापर्यंत येतच असतात, त्यांच्या अडचणी तुम्ही दूर केलेल्या आहेत। त्यामुळे अडचणी दूर करत असताना त्यांना माहिती आहे माझ्या कामी कोण आलं।
सभासद सुद्धा तेच बघत असतात, कारण सभासद जेव्हा तुमच्याशी जुळले जातात तेव्हा ते सभासद सुद्धा या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेवर विश्वास ठेवून काम करत असतात. मगाशीच काकाने सांगितल्याप्रमाणे नमस्कार, विशाल जुन्नर, जुन्नरचं नाव जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, संपूर्ण जग अभिमानाने जे जुन्नरचं नाव घेतं, त्या जुन्नरचं नाव लौकिक करण्याचं काम आपल्या माध्यमातून मुंबईच्या परिसरामध्ये आपण सुरू केलं आणि महाराष्ट्रभर त्या ठिकाणी विस्तार करत करत ही वाटचाल आपण करत आहोत. खरं तर मी जास्त बोलण्यापेक्षा तुमच्या मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी खूप लोक उत्सुक आहेत. मी तुमचं जर निवडणुकीनंतर अभिनंदन करण्यासाठी उत्सुक आहे, परंतु कुठलीही निवडणूक गांभीर्याने घ्यायची असते. निवडणूक कधीही साधी सोपी म्हणून पुढे जायचं नसतं, कारण मताधिक्य आपल्याला एवढं पाहिजे का समोरच्या पॅनलला भविष्यात निवडणुकीला उभं राहायचं किंवा नाही याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. मी कोणत्या पॅनलमध्ये कोणती लोक चांगली आहेत आणि कोणती लोक वाईट आहेत हे म्हणणार नाही, परंतु चांगला कारभार चालला असताना, चांगला संसार चालला असताना काही असंतुष्ट मंडळीने जर आपला एक पाठ जर वेगळा करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या अपेक्षा निश्चितच जास्त असतील. म्हणून मला सांगायचं आहे, संस्था चालू असताना तुम्ही मगाशी इंद्रजित पाटोळेंनी सांगितलं NPA वगैरे, मी स्वतः सर्टिफाईड ऑडिटर होतो. मी 10 वर्ष 15 वर्ष स्वतः ऑडिट करत होतो. मी MBA फायनान्स आहे, माझ्या कॉमर्समधल्या 4 डिग्री आहेत. त्याच्यामुळे संस्था बँका कशा ऑडिट करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. 5 वर्ष तुम्ही कारभार करता, वर्षभराची बॅलन्स शीट मी 2 तासात तुम्हाला सांगू शकतो की कुठं काही गोष्टी असतील, कुठं काही गोष्टी असू शकतात. संस्था हाताळणं एवढं सोपं नाही. तुम्ही जे आरोप करताय ते आरोप तुमच्यावर सुद्धा लागू होतात, कारण तुम्ही त्या संस्थेमध्ये यांच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी 5 वर्ष कारभार करत होता. तुम्ही आरोप करताना मग निवडणुकीलाच आरोप काय करत होते? तुम्ही 5 वर्ष जर त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून जर संचालक मंडळामध्ये होतात तर त्यावेळेला विरोध करायचा होता. त्यावेळेला तुम्ही त्यांची कानउघाडणी करायची होती. निवडणूक हे तुमचं कानउघाडणीचं माध्यम नाही ना. तुम्हाला प्रचार जर करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता याचा विचार तुम्ही करा. तुम्ही कुणी काय केलंय, कुणी काय केलंय आणि कुणी काय करायला पाहिजे हे सांगायची गरज नाही, तर आम्ही काय करणार आहोत हे तुम्हाला सांगायची गरज आहे. खरं तर 45 वर्ष जी ही मुहूर्तमेढ रोवली आहे, याच्या पुढची तुमची वाटचाल कशी असणार आहे हे जर तुम्ही सांगितलं असतं तर कदाचित सभासद सुद्धा तुमच्या पाठीमागे उभे राहिले असते. परंतु तसं न करता काही लोकांना तुम्ही क्लिपमध्ये घेता आणि संस्थेची बदनामी करता. ज्या संस्थेमध्ये तुम्ही संचालक आहात त्या संस्थेची बदनामी करणं हे तुम्हाला परवडतं का? आणि पुन्हा त्या संस्थेची बदनामी करत असताना तुम्हाला पुन्हा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालक होण्याचं स्वप्न कसं काय पडू शकतं? तुम्ही म्हणता या संस्थेची वाट लावली, मग त्या संस्थेचं संचालक तर तुम्हाला कशाला पाहिजे? तुम्ही इथंच या मिटिंगला आलं पाहिजे होतं आणि या संचालकांना सांगितलं पाहिजे होतं तुम्ही असं केलं, आता याच्या पुढे तुम्हाला सुधारायची गरज आहे हे सांगा ना तुम्ही. याचा अर्थ हा आरसा मोकळा आहे, आरसा सभासदांना उघडा आहे. कोरोनाचा काळ होता, तुम्ही पाहिलं ना, कोरोनाचा काळ असताना सुद्धा आपल्याला स्वतःचे पैसे सुद्धा बँकेमधनं काढायला किती निर्बंध होते की नाही? माणूस माणसामध्ये राहिला नव्हता, आपल्या शेजारचा आपल्याशी बोलत नव्हता, भाऊ भावाला भेटायला येत नव्हता. आणि ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये संस्थेत कशी चालवायची हे तुम्ही कधी विचार केला नाही. त्या काळामध्ये बँका पतसंस्था पाठीमागच्या दरवाजाने, म्हणजे पाठीमागच्या दरवाजाने जाऊन पैसे घ्यायची अशी परिस्थिती नव्हती, तर ते आर्थिक व्यवहार कसे सांभाळायचे, आपल्या सभासदांना कसं सांभाळायचं. जर या सभासदांना जर आज आपण सांभाळलं, जर आज त्या ठिकाणी ज्यांच्याकडे वसुलीला जर गेलं नाही, भविष्यात हीच मंडळी थोड्या जास्त व्याजाने आपल्याला पैसे देतील, कारण व्याज तर कुणाला चुकत नाही. मला वाटतं आपण सुद्धा संस्थेने त्यांना व्याज माफ केलं नसेल ना, त्यांना मुदत दिली. जेव्हा आपण एखाद्याला मुदत देतो तेव्हा शासनामध्ये काही अटी असतात का तुम्ही 3 महिने 6 महिने जे काय असेल ते, त्याच्यानंतर एखादा कर्जदार जर हप्ते भरू शकला नाही तर ते कर्ज खातं NPA जातं. NPA जातं म्हणजे काय बुडीत जात नाही ना, बुडीत जात नाही ना. NPA जात नाही म्हणजे तुमचा फायदा, तुमचा प्रॉफिट त्याच्यामध्ये घेता येत नाही. आता मी त्या ऑडिट बद्दल बोलायला गेलो तर साहेब आपल्याकडे खूप म्हणजे कमी वेळ आहे. दीपकजी म्हणतात बोला, परंतु बोलण्यासारखं खूप काय ना, कितीतरी सभासद त्यांना बोलायचं आहे. परंतु माझ्यासारखा जेव्हा माणूस या ठिकाणी बोलत असतो त्यांचेच प्रश्न मी त्या ठिकाणी मांडत असतो. गंधार साहेब आपल्या पॅनलमध्ये आहेत. मी लहानपणी असताना सुद्धा त्यांचे आजोबा गंधार मामा म्हणतात त्यांना,
त्यांनी अभ्युदय सारखी बँक सांभाळली ना. अभ्युदय सारखी बँक जर सांभाळत असताना तुमच्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेमध्ये त्यांना येण्याचा इंटरेस्ट काय? ते जर जुन्नर तालुक्यामध्ये राहत पण नाही तर त्यांना सहकाराचा अनुभव आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे. मला तर काल परवा मी या